23 जानेवारीला नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंची सभा। काळाराम मंदिरात पूजा केल्यावर उद्धव ठाकरे सभा घेणार। सभेची जय्यत तयारी सुरू। 22 आणि 23 तारखेला होणारं ठाकरे गटाचं अधिवेशन म्हणजे श्रद्धांजली सभा। नाशिकमधल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनावर नितेश राणेंची टीका। त्या श्रद्धांजली सभेकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही, नितेश राणेंना विश्वास। उद्धव ठाकरेंना काळाराम मंदिरात येण्याचा नैतिक अधिकार काय? भाजप आमदार राम कदम यांचं काळाराम मंदिराचे प्रमुख पुजारी महंत सुधीर दास यांना पत्र। जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिकाऱ्याची मातोश्रीवर बैठक। सूरज चव्हाण यांच्या अटकेनंतर आमदार रवींद्र वायकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार। मतदारसंघातल्या शिवसैनिकांमध्ये तणावाचं वातावरण। भाजपच्या विचारांशी सहमत नसलेल्यांना ईडीची भीती दाखवली जाते। ईडीचे हत्यार म्हणून वापर होत असल्याचा शरद पवारांचा आरोप। देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं। सोलापूर दौऱ्यावर आलेले पंतप्रधान मोदींनी मूळ प्रश्नांना बगल दिली। शरद पवारांची मोदींवर टीका। ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 तारखेला नाशिकमध्ये होणार। संजय राऊतांची माहिती आहे। तर नाशिकच्या काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी आरती केली, पण सावरकरांच्या स्मारकावर त्यांना जावंसं वाटलं नाही, राऊतांची टीका। शरद पवार नेहमीच सर्वांना बोलवायचे आणि निर्णय घ्यायचे, पवारांनी कधीही एकांगी निर्णय घेतला नाही, जयंत पाटील यांचं वक्तव्य। इंडिया आघाडीची 2 दिवसात बैठक। 25 जानेवारीला जागा वाटप जाहीर करणार। आमच्यात कोणत्याही प्रकारचे वाद नाहीत, जयंत पाटील यांची माहिती। बाबरी मशीद पाडण्याच्या वेळी आम्ही आग्र्याच्या जेलमध्ये 7 दिवस काढले, तिथेच बाबरी पाडण्याचा निश्चय केला। मशीद पाडताना मी तिथेच होतो। मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून आठवणींना उजाळा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।